नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विप्राज लर्न ॲट होममध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर 2 दॅट इज पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याचा सेकंड पार्ट बघणार आहोत. सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही माझं हे विप्राज लर्न ॲट होम हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. हा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो नोट डाऊन करून ठेवा. व्हॉट्सअप नंबर आहे 7020004321. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन केलं तरीही चालेल. तर चला आजच्या पार्टला स्टार्ट करू. तर लेसन काय आहे, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल, बरोबर. तर फर्स्ट पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, सपोज 2 पॅरलल लाईन्स आहेत. मी इथं 2 पॅरलल लाईन्स ड्रॉ करते. पॅरलल लाईन्स म्हणजे कोणत्या लाईन्स, ज्या एकामेकाला कितीही पुढे एक्सटेंड केलं तरी त्या एकामेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, राईट. म्हणजे ह्या दोन्ही साईडला कितीही पुढे एक्सटेंड केलं आपण ह्या लाईन्सना तर त्या कुठेही इंटरसेक्ट करत नाहीत एकामेकाला. तर ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत सपोज, आणि ह्या 2 पॅरलल लाईन्सना छेदणारी जी रेषा असते त्याला म्हणतात ट्रान्सव्हर्सल, बरोबर. तर ही एक लाईन आहे जी ह्या गिवन 2 पॅरलल लाईन्सना छेदते. तर एका लाईनला छेदल्यावरती किती अँगल्स बनवते, 1 2 3 4. दुसऱ्या लाईनला 1 2 3 4, राईट. तर ह्या 2 ज्या आहेत, लाईन एल आणि लाईन एम, त्या 2 आहेत पॅरलल लाईन्स. ओके, हिअर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, बरोबर. या 2 पॅरलल लाईन आहेत. आणि ही जी एन लाईन एन आहे, लाईन एन इज called as ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल का ट्रान्सव्हर्सल म्हणतात ह्या लाईनला, कारण ती लाईन ह्या 2 पॅरलल लाईन्सला, लाईन एल आणि लाईन एम ला 2 पॉइंट्समध्ये छेदते. ठीक आहे. आता आपण बघू की सपोज आता ह्यांनी ह्या ट्रान्सव्हर्सलनी ह्या 2 पॅरलल लाईन सोबत किती अँगल बनवले, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. आता ह्या अँगल्सना काहीतरी नावं देऊन घेऊ पहिले. सपोज मी ह्याला दिलं नाव ए बी सी डी ई एफ जी अँड एच. सो दिस इज अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी, अँगल ई एफ जी अँड एच, बरोबर आहे. ते असे अँगल्स बनले. ठीक आहे. आणखी एक मी सेम डायग्राम ड्रॉ करते. अशीच आणखी एक डायग्राम ड्रॉ करते जिथं 2 पॅरलल लाईन्स असतील. तर ह्या 2 पॅरलल लाईन्स काढल्या आणि सेम ट्रान्सव्हर्सल ह्यालाही काढली. ठीक आहे. सेम आहेत, ह्या जशा पॅरलल लाईन्स आहेत तशाच ह्या दोन्ही सेम पॅरलल लाईन्स आहेत. आणि ही ट्रान्सव्हर्सलचा जेवढा अँगल करते त्याच अँगलने इथे आपण ट्रान्सव्हर्सल काढली. तर इथे सपोज हा एक अँगल बनतो, हा एक अँगल बनतो, तो आपण हॉरिझॉन्टल लाईनने दाखवला, अँगल 1. ठीक आहे. आणि हा दुसरा अँगल बनतो. हा टोटल हॉरिझॉन्टल अँगल किती असणार आहे, स्टार्टिंग फ्रॉम दिस, कारण स्ट्रेट लाईनचा अँगल किती असतो, 180 डिग्री टोटल, राईट. इथून ते इथेपर्यंत. त्यातला हा अँगल 1 असणार आहे आणि हा अँगल 2 असणार आहे. हा ॲक्यूट अँगल असणार आहे, अँगल 1 जो दिसतो इथं तो ॲक्यूट अँगल, आणि हा अँगल 2, कारण इथे अशी परपेंडिक्युलर लाईन येईल तर तो 90 डिग्री होईल. तर अँगल 2 आहे तो ऑब्ट्यूस अँगल असेल, राईट, ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे. तर हा 1 अँगल आणि 2 अँगल असे 2 अँगल बनवतात. जर आता ह्या फिगरला आणि ह्या फिगरला जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल अँगल बी, अँगल डी, अँगल एफ आणि अँगल एच, हे 4 जे अँगल आहेत ते पण ॲक्यूट अँगल आहेत आणि ते ऑलमोस्ट इक्वल टू अँगल 1 आहेत, बरोबर. दे कोइन्साइड्स विथ द अँगल 1. सो वी कॅन से दॅट angle B is equivalent to angle D, which is equivalent to angle F, which is equivalent to angle H. का हे सगळे एकामेकाला का इक्विव्हॅलंट आहे, बिकॉज all these angles coincides with angle 1, बरोबर. अँगल 1चं जेवढं मेजरमेंट आहे म्हणजे ॲक्यूट अँगलचं जे मेजरमेंट आहे सेम तेवढ्याच अँगलचे हे अँगल्स आहेत, कोइन्साइड्स विथ अँगल 1. हा जो इथे 1 दाखवलेला आहे
त्याच्याशी हे कोइन्साइड होतं. इथून तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या. हा जो अँगल आहे, पुन्हा ह्याच्या अपोजिट हा अँगल आहे, तर अपोजिट अँगल्स आर इक्वल, सो दिस टू आर इक्वल. पुन्हा हा आणि हा हे दोन सेमच आहेत, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, तर आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर हे दोन अँगल सेम असणार बरोबर. म्हणजे हा अँगल एफ आणि ह्याचा अपोजिट अँगल एच, तर हे चारही अँगल्स सेम आहेत. सेम विथ दिस अँगल, जे ऑब्ट्यूस अँगल्स आहेत, दॅट इज अँगल ए इज इक्विव्हॅलंट टू अँगल सी, कारण ते दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. पुन्हा अँगल सी इज इक्विव्हॅलंट टू अँगल ई अँड अँगल ई इज इक्विव्हॅलंट टू अँगल जी, राईट. हे ए सी अपोजिट आहेत म्हणून इक्विव्हॅलंट आहेत. पुन्हा ह्या दोन पॅरलल लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर ए आणि ई इक्विव्हॅलंट असणार आहेत आणि ईचा अपोजिट जी आहे, तर हे दोन्ही इक्विव्हॅलंट असणार. तर हे चार अँगल्स इक्विव्हॅलंट आहेत का? कारण ऑल दिस अँगल्स corresponds with, coincides with which angle? Angle 2. हा अँगल 2 जो ऑब्ट्यूस अँगल दाखवलाय त्याच्या अराउंड त्याला कोइन्साइड्स होतात, राईट. हा जेवढा असा अँगल आहे मेजरमेंटला तेवढाच हा आहे, कारण आपण ह्या दोन पॅरलल लाईन सेम काढलेले आहेत आणि ट्रान्सव्हर्सल पण सेम अँगलची इथं काढलेली, ठीक आहे. बिकॉज ऑल दिस अँगल्स कोइन्साइड्स विथ अँगल सेकंड, राईट. हे चारही सेम आहेत, बी डी एफ एच, कारण ते अँगल 1 सोबत कोइन्साइड होतात. आणि ए सी अँड ई जी हे इक्विव्हॅलंट आहेत, कारण ते अँगल 2 सोबत कोइन्साइड होत आहेत. हे आलं का लक्षात तुम्हाला? आता आणखी एक इथं गोष्ट नोट डाऊन करायची, ती म्हणजे हे अँगल ए आणि अँगल ई जर आपण बघितले तर ते ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आहेत आणि ट्रान्सव्हर्सलवर जी त्यांची साईड आहे ती एकाच दिशेने चालले, राईट. ह्या पण अँगलची वरतीच चालले आणि ह्या पण अँगलची वरतीच चालले. म्हणजे अँगल ए अँड अँगल ई ही कोणते अँगल्स झाले? अँगल ए, अँगल ई, असे चार पेअर्स होतील. ए ई, त्यांना अँगल बी, अँगल एफ, त्यांना अँगल डी. आता डी वर ट्रान्सव्हर्सल वरची खाली चालले, राईट, डी आणि एच. सो अँगल डी अँड अँगल एच आणि अँगल सी आणि अँगल जी यांची पण ट्रान्सव्हर्सल वर खाली चालले. अँगल सी अँड अँगल जी, सी जी, डी एच, ए ई अँड डी एफ. हे जे चार पेअर्स आहेत, पेअर ऑफ अँगल्स, हे कोणते आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. जर तुम्हाला आधीच्या लेक्चर मधला आठवत असेल, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय की ते दोन पॅरलल लाईन्स, ठीक आहे, खरं ट्रान्सव्हर्सल जी असेल त्याच्या सेम साईडला पाहिजेत. मग आता सेम साईड म्हणजे कोणती? लेफ्टला असतील तर दोन्ही लेफ्टला लागतील, राईटला असतील तर दोन्ही राईटला लागतील. आणि त्यांची जी ट्रान्सव्हर्सल वरची साईड आहे, सपोज अँगल ए ची जी ट्रान्सव्हर्सल वरची साईड आहे त्याची डिरेक्शन आणि जो दुसरा अँगल आहे अँगल ई ची त्याची ट्रान्सव्हर्सल वरची साईड आहे त्याची डिरेक्शन सेम साईडला पाहिजे. हा आपला अँगल आहे, हा पण वरती चाललाय, हा एक अँगल आहे, हा पण वरती चाललाय. तर अँगल ए आणि ई करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत प्रत्येक अँगलला. आता डी आणि एचच्या केसमध्ये ट्रान्सव्हर्सल वरती खालच्या साईडला चालले, बरोबर. तर ती सेम साईडला पाहिजे, डिरेक्शन सेम पाहिजे ट्रान्सव्हर्सल. तर हे चार पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, ठीक आहे. आता दुसरं अँगल सी जो आहे आणि अँगल सी अँड अँगल ई. तर ह्या दोन्हींचं मेजरमेंट ऑलमोस्ट सेम असणार आहे, राईट, कारण अँगल सी असा आहे आणि अँगल ई असा आहे. तर हे दोन्ही पेअर और अँगल डी आणि एफ, अँगल डी अँड अँगल एफ, हे दोन्ही ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट असतील आणि त्यांचं मेजरमेंट इक्वल असेल. डी एफचं इक्वल असेल, सी ईचं इक्वल असेल. तर ह्यांना म्हणतात पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. म्हणजे त्यांचं मेजरमेंट इक्वल पाहिजे. तर आलं का लक्षात तुम्हाला?
यांचे मेजरमेंट्स ऑलमोस्ट इक्वल असतात आणि हे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतात, तर त्यांना म्हणतात पेअर ऑफ इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. इंटिरियर का? कारण ते दोन्ही पॅरलल लाईन्सच्या आतमध्ये आहेत आणि ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला आहे. ठीक आहे. आणि जे दुसरं पेअर येईल जसं अँगल ए अँड अँगल जी, अँगल ए अँड अँगल जी हे दोन, आणि अँगल बी अँड अँगल एच, अँगल बी अँड अँगल एच हे पण ऑलमोस्ट इक्वल असतात ह्यांचे अँगल्स, आणि हे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतात, तर ह्यांना म्हणतात पेअर ऑफ एक्सटिरियर. एक्सटिरियर कारण ते पॅरलल लाईन्सच्या एक्सटिरियर साईडला आहेत, राईट. दोन्ही पॅरलल लाईन्सच्या आत असतील तर इंटिरियर, बाहेर असतील तर एक्सटिरियर. पेअर्स ऑफ एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, पेअर ऑफ एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. कोणते करस्पॉन्डिंग अँगल्स, कोणते पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स, पेअर ऑफ एक्सटिरियर अँगल्स. ठीक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे जर आपण अँगल डी आणि अँगल ई चं ऍडिशन केलं, अँगल डी प्लस अँगल ई इक्वल टू किती होईल? ह्या दोन्हींचं ऍडिशन डी प्लस ई चं 180 डिग्री. ठीक आहे. आणि अँगल सी अँड अँगल एफ चा अँगल सी प्लस अँगल एफ म्हणजे ट्रान्सव्हर्सच्या एका साईडला आणि दोन्ही पॅरलल लाईनच्या मधले अँगल, त्यांचं पण 180 डिग्री असेल. कारण का? कारण हे कोणते आहेत? इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्सचं ऍडिशन 180 डिग्री असतं. ठीक आहे. ह्या दोन जे पेअर आहेत डी ई अँड सी एफ यांना इंटिरियर अँगल्स म्हणतात, आणि ह्या दोन्ही अँगलचं ऍडिशन 180 डिग्री असतं. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? आता इथे जे फिगर दिलेले आहे त्याच्यामध्ये लाईन पी क्यू आणि लाईन आर एस ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, बरोबर. आणि ही जी लाईन ए बी आहे ही आहे ट्रान्सव्हर्सल, आणि ही ट्रान्सव्हर्सल ह्या दोन पॅरलल लाईन्सना पी क्यू आणि आर एस ला एम आणि एन ह्या पॉइंट्समध्ये छेदते. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. तर आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? आता इथे जर आता आपण बघितलं तर ट्रान्सव्हर्सल ए बी इज इंटरसेक्टिंग पॅरलल लाईन्स पी क्यू अँड आर एस ॲट 2 पॉइंट्स, दॅट इज पॉइंट एम अँड पॉइंट एन. तर आता याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते बनले? अँगल ए एम पी म्हणजे हा अँगल, आणि एम एन आर अँगल एम एन आर हे दोन जे आहेत आणि हे दोन आहेत. तर हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स बनतात म्हणजे जे ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला असतील आणि ट्रान्सव्हर्सलवरती जी त्यांची साईड आहे ती सेम दिशेला जात असेल, सेम डिरेक्शनला जात असेल, असे जे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स बनतात ते कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल ए एम पी आणि अँगल एम एन आर हे दोन्ही इक्विव्हॅलंट असतात. कॉन्ग्रुएंट त्यालाच म्हणतात कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट अँगल्स. तर आपण असं म्हणू शकतो each pair of corresponding angles formed by two parallel lines and a transversal म्हणजे two parallel lines along with transversal ने जे each pair म्हणजे जितके pairs of corresponding angles बनतील is of type congruent angles. congruent angles म्हणजे ते ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट असतात एकमेकाशी, बरोबर, किंवा इक्वल असतात. तर आता कोणते कोणते पेअर्स बनलेत? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँगल ए एम पी अँड अँगल एम एन आर. देन सेकंड पेअर इज पी एम एन अँगल पी एम एन इज इक्विव्हॅलंट विथ आर एन बी अँगल आर एन बी. थर्ड पेअर इज angle AMQ is equivalent with angle MNS and fourth pair is angle QMN is equivalent with angle SNB. तर हे चार जे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स बनलेले आहेत ते आहेत कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे एकामेकाला इक्विव्हॅलंट अँगल्स बनतात. ठीक आहे. तर ही झाली प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता नेक्स्ट बघू प्रॉपर्टी ऑफ
प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स मध्ये पण 2 टाइप्स आहेत, राईट? इंटिरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. इंटिरियर म्हणजे कोणते? आतल्या साईडचे, दोन्ही पॅरलल लाईनच्या आतल्या साईडचे. अल्टरनेट म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडचे. फॉर एक्झाम्पल, इथे जर आपण अँगल PMN घेतला, अँगल PMN हा कोणाशी असणार आहे? कॉन्ग्रुएंट विथ अँगल MNS. अँगल MNS, ठीक आहे. सेकंड अँगल घेतला आपण अँगल MNR. अँगल MNR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QMN. अँगल QMN म्हणजे हा अँगल आणि हा अँगल अँड दिस अँगल. सो दिस इज वन पेअर, दिस इज 2 पेअर. These 2 pairs are interior alternate angles. Similarly, exterior alternate angles कोणते बनतील? अँगल AMP is congruent with angle BNS. Angle BNS, this is third. And angle RNB is congruent with angle AMQ. तर हा 4th आणि हा पण 4th. तर हे जे अँगल्स बनतील, आता हे 2 एक्सटेरियर का? कारण ते पॅरलल लाईनच्या बाहेरच्या साईडला आहेत आणि हे इंटिरियर पॅरलल लाईनच्या आतल्या साईडला आहेत. प्लस आणखी काय पाहिजे? पॅरलल लाईनच्या आतल्या साईडला प्लस ते ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईड पाहिजे. इथे पण एक्सटेरियरच्या केसमध्ये पण ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईड पाहिजे. तर हे जे अँगल्स फॉर्म होतात, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, कशाने फॉर्म होतात? ते 2 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल, ह्या तिन्हींमुळे हे अँगल्स फॉर्म होतात. तेही कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे ते इक्विव्हॅलंट असतात एकामेकाशी, ठीक आहे. म्हणजे जे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स म्हणतात ते इक्विव्हॅलंट असतात. पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतात ते पण एकामेकाशी कॉन्ग्रुएंट असतात, ठीक आहे. आता थर्ड बघू प्रॉपर्टी ऑफ. ही झाली प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता थर्ड बघू प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स, ठीक आहे. आता बघू प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स म्हणजे काय? की ते दोन्ही पॅरलल लाईन्सच्या इंटिरियर म्हणजे आतल्या साईडला पाहिजेत आणि ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला पाहिजेत, बरोबर. तर असे कोणते पेअर बनतील? हा एक बनेल 1 आणि 1 आणि हा एक बनेल 2 2, राईट. तर हे पेअर ऑफ जे अँगल्स असतील, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स म्हणजे pair of interior angles formed with 2 parallel lines and a transversal are supplementary angles to each other. ओके, मग सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? की ह्या 2 अँगल्सचं ॲडिशन केलं तर 180 डिग्री त्यांची ॲडिशन 180 डिग्री होईल, ठीक आहे. तर आता इथे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? अँगल P, मेजरमेंट ऑफ अँगल PM and N प्लस मेजरमेंट ऑफ अँगल MNR इज इक्वल टू 180. याला म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल्स, ठीक आहे. सेकंड कोणती पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स बनली? अँगल मेजरमेंट ऑफ अँगल QMN प्लस मेजरमेंट ऑफ अँगल MNS इक्वल टू 180 डिग्री. तर जे इंटिरियर अँगल्स बनतात पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते, म्हणजे ते 2 अँगल एकामेकाशी सप्लिमेंटरी अँगल्स असतात. बाकी करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्सच्या केसमध्ये ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इक्विव्हॅलंट असतात. इंटिरियर अँगल्सच्या केसमध्ये ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात किंवा त्यांची ॲडिशन केली तर ती ॲडिशन 180. जे पण पेअर आहे ना पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते, ठीक आहे. तर आता ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ना आपण ज्या आज बघितल्या, प्रॉपर्टीज ऑफ जे अँगल्स फॉर्म होतात विथ 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, ते यूज करून आपण एक एक्झाम्पल सॉल्व करून बघू, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे हे लक्षात येईल. चला तर मग एक्झाम्पल लिहून घ्या.
तर आता एक्झाम्पल काय दिलेले आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर, ही एक फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू. ही लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू, म्हणजे त्या पॅरलल लाईन्स आहेत. ठीक आहे. आणि लाईन एल एम, ही जी लाईन आहे एल एम इज अ ट्रान्सवर्सल, कारण ती दोन पॅरलल लाईनना दोन पॉईंट्सना छेदते, तर तिला म्हणायचं ट्रान्सवर्सल. आणखी एक दिलेलं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल एम एन क्यू इज 70 डिग्री. ठीक आहे. एम एन क्यूचं मेजरमेंट दिलेलं आहे 70 डिग्री. देन फाइंड अँगल ए ओ एन, हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे, हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर आता जे हे पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल आहे ना, ह्या कन्सेप्टमध्ये ह्या 8 अँगलपैकी एकाही अँगलचं जर मेजरमेंट आपल्याला दिलेलं असेल तर आपण रिमेनिंग 7 अँगल्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर कसं ते आता आपण बघू. तर आता सोल्युशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यात पहिला अँगल एम एन क्यू इज गिवन एज 70 डिग्री, आणि ह्या अँगलचा अपोजिट अँगल कोणता आहे, अपोजिट अँगल म्हणजे एकामेकाच्या अपोजिट, तर हा अँगल असेल ओ एन पी. राईट, अँगल ओ एन पी. तर हे दोन्ही समान असणार आहेत कारण ते अपोजिट अँगल्स आहेत. बरोबर. तर आपण असं म्हणू शकतो का, अँगल एम एन क्यू जो दिलेला अँगल आहे हा एम एन क्यू इक्वल टू अँगल ओ एन पी विच इज इक्वल टू किती दिलेलं आहे 70 डिग्री. का हे दोन्ही इक्वल आहे, कारण हे दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. बरोबर. अपोजिट अँगल्स आर इक्वल. राईट. तर अँगल एम एन क्यू इज इक्वल टू अँगल ओ एन पी. दुसरी गोष्ट, अँगल ए ओ एन, मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ एन and measurement angle ONP, measurement of angle ONP, ह्या दोन्हींचं म्हणजे AON आणि ONP ह्या दोन्हींचं जर ॲडिशन केलं तर ते 180 डिग्री येईल. का, कारण हे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स आहेत. बरोबर. आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. राईट. सो जे आता आपण थोड्या वेळापूर्वी प्रॉपर्टी बघितली की जे दोन पॅरलल लाईन्स अँड विथ ट्रान्सव्हर्सल पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स बनतात, दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे त्या दोन्ही अँगलचं जर ॲडिशन केलं तर 180 डिग्री येतं. राईट. सो ह्या दोन्हीचं जर ॲडिशन केलं तर 180 डिग्री येईल. का, हे का आहे, कारण हे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स आहेत, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. राईट. तर आता मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ एन जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ए ओ एन प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ओ एन पी. तर ओ एन पी इज इक्वल टू अँगल एम एन क्यू, कारण ते दोन अपोजिट आहेत. राईट. दॅट इज 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. तर मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ एन इक्वल टू हे प्लस 70 डिग्री त्या साईडला घेऊन जा तर मायनस 70 डिग्री होईल. राईट. 180 डिग्री मायनस 70 डिग्री. 180 डिग्री मायनस 70 डिग्री इज 110 डिग्री. तर हा वन वे झाला की आपण अँगल ए ओ एनचं मेजरमेंट कसं काढू शकतो ते. ठीक आहे. आता ही फर्स्ट मेथड झाली. आणखी एक आपण मेथड बघू. सेकंड मेथडमध्ये काय होईल, तर आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हा दिलेला आहे. हा दिलेला अँगल कोणता आहे, मेजरमेंट ऑफ अँगल एम एन क्यू इक्वल टू 70 डिग्री. राईट. तर एम एन क्यू आणि अँगल एन ओ बी हे दोन्ही कोणते आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. राईट. म्हणजे इक्विव्हलंट असतात. सो वी कॅन से दॅट measurement of angle MNQ equal to measurement of angle NOB. NOB का equal to 70 डिग्री. राईट. हे हा अँगल आणि हा अँगल दोन्हींचं मेजरमेंट इक्वल असेल विच इज इक्वल टू 70 डिग्री गिवन, कारण हे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज इक्विव्हलंट. त्यानंतर आता हा जो अँगल आहे, अँगल ए ओ एन आणि अँगल एन ओ बी, म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल, ह्या दोन्हींचं ॲडिशन 180 असणार, कारण हा स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन अँगल इज 180 डिग्री. बरोबर.
सो मेजरमेंट ऑफ एंगल AON प्लस मेजरमेंट ऑफ एंगल NOB इक्वल टू 180 डिग्री. का? कारण ती स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट हॉरिझॉन्टल किती अँगल असतो? 180, राईट. स्ट्रेट लाईन. सो मेजरमेंट ऑफ एंगल AON प्लस मेजरमेंट ऑफ NOB. तर NOB किती आपण इथं काढलेलं आहे? 70 डिग्री. कारण पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, राईट. सो मेजरमेंट ऑफ एंगल NOB च्या जागी आपण 70 डिग्री लिहू इक्वल टू 180 डिग्री. सो मेजरमेंट ऑफ एंगल AON इक्वल टू हे प्लस 70 त्या साईडला गेल्यावर मायनस 70 डिग्री होईल. सो 180 डिग्री मायनस 70 डिग्री विच इज इक्वल टू 110 डिग्री, राईट. सो दोन्ही मेथडने आन्सर 110 डिग्रीज आलेला आहे. सो मेजरमेंट ऑफ एंगल AON इज 110 डिग्री. तर आता तुम्हाला समजलं काय, एक जरी अँगल दिलेला असेल तर ज्या वेगवेगळ्या टाईप्स ऑफ अँगल्स बनतात त्यांच्या प्रॉपर्टीज यूज करून आपण रिमेनिंग 7 अँगल्स काढू शकतो. ठीक आहे. आय होप की तुम्हाला मी जे आज शिकवलं प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट अँगल्स आणि ते आपण कशा यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू शकतो ते तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच्या खाली तुमच्या बुकमध्ये एक्सरसाइज 2.2 दिलेले आहे, प्रॅक्टिस सेट 2.2. तो तुम्हाला करून बघायचा आहे. त्याच्यामध्ये कुठे अडत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा किंवा माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केला तरीही चालेल. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अभ्यास करत राहा. मॅथ्सला प्रॅक्टिस खूप खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस केली तरच तुमचं मॅथ्सवर होल्ड येईल. ठीक आहे. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.